अथ श्री साई सच्चरित अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। राजाधिराज चक्रवर्ती शांति सिंहासनस्थमूर्ति नमो स्वानंद साम्राज्यपति अनन्यगति गुरुराज अभेद भक्ति सहज स्थिति उभय भागी चवर्यावारिती स्वानुभूती सद्यः प्रतीति जया विजिती अत्यादरे छत्रधारी स्वात्मस्थिति वेत्रधारी शांति संवित्ती षडरी माया मोहवृत्ती जेथेन तगती क्षणभरी कायया सभेचा थाट 4 6 18 भाट चिन्मय चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निदिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत शांती दांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगिणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेज धार कराया त्या ज्ञान खड्गाचा प्रहार पाहोनी ज्याचा उद्यत कर कापे थरथर भववृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगिराया परोपकारार्थ धरिली सकाया उद्धराया दीनजना गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ करोनी पूर्ण पुरवोनी तयाने केलेला पण पटविली खूण मनाची सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पुरवी तत्काम शिष्यांचाच सेवा काम पुरवोनी निष्काम तो करी भावे अर्पिता फूलपान अतिप्रेमे करील सेवन तेच अर्पिता साभिमान फिरविल मान जागीच सच्चित सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परी ते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती नेणतपणाचे पांघरुण घेऊनी अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्मसायुज्य पावे इतर सर्व साधनी ठकावे लीन व्हावे गुरुसेवे त्या सेवेची लघु कुचराई किंवा तेथ लव चतुराई करिता साधक पडेल अपायी विश्वास पायी पाहिजे शिष्ये काय कीजे स्वये सद्गुरुसीच लावणे सोये शिष्यास न ठावे निज अपाय नकळत उपाय गुरु करी गुरुपरीस आणिक वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरण्याचा परमशरण्य शरण अनन्य होऊ त्या उपमू जाता चिंतामणीसी चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तूसी परमाश्चर्येसी निज भक्ता तुळू जाता कल्पतरूसी तो पुरवी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प स्थितीसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनु कामिले पुरवी गुरुधेनूची तीहून थोरवी अचिंत्यदानी ऐसी ही पदवी कोण मिरवी तिजवीण आता श्रोतया हेची विज्ञप्ती सांगेन म्हणितले गताध्यायांती ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता बाबा कैसी करीती तृप्तता कैसे उपदेशिती निजभक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्र संतती कोणी अखंड राज्य संपत्ती कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकादा
ऐसाची एक भक्त भावार्थी परी निमग्न धनसंचयार्थी ऐकूनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली घरी उदंड संतती संपत्ती दास दासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले चित्ती उदार मूर्ती बाबांची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमणी मस्तक ठेवू त्यांचे चरणी अगाध करणी जयांची नाही आपुल्यास दुजी वाण आपण मागू ब्रह्मज्ञान सहजी जाहल्या हे साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र म्हणे सोपे नाही ब्रह्म जाणणे ते तुझ समलोभिया भेणे प्रकट होणे दुर्घट द्रव्यदारा सुता परती ठावीन जया सुखोत्पत्ती तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती कैची विश्रांती देईल क्षीण होता इंद्रिय शक्ती जगात कोणी मान न देती तै रिकाम टेकडे उगाच बैसती सूत कातिती ब्रह्माचे तैसी ही तुझी ब्रह्मजिज्ञासा चिकट हातीचा न सुटता पैसा कोणी न हा तुझा दिवसा पुरविल ऐसा मिळेल असो ऐसी आस्था मनी ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी परत भाड्याचा टांगा करोनी साई चरणी पातला घेतले साईंचे दर्शन केले तया पायी नमन साई मग वदती मधुर वचन श्रोता श्रवणते कीजे हा साई कथा कल्पतरू अवधान पयः पाने सधरू जम जम वाढे श्रोतया आदरू प्रसवेल फलभारू तव तव रसभावे सर्वांगी भरेल सुगंध पुष्पी तो फुलेल मधुर फलभारी तो लवेल इच्छा पुरेल भोक्त्यांची म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा हेच आलो धरून जीवा जन म्हणती शिर्डीकर बाबा ब्रह्म दाविती अविलंबे म्हणून इतका दूर आलो मार्ग कंठिता फार श्रमलो तरी ते ब्रह्म जरी लाधलो कृतकृत्य झालो म्हणेन बाबा वदती न करी चिंता ब्रह्म दावीन रोकडे आता येथे न उधारीची वार्ता तुझ सम पुसताची दुर्लभ मागती बहुत धन संपदा निवारा म्हणती रोग आपदा मागती लौकिक मान राज्यपदा सौख्य सदा मागती केवळ ऐहिक सुखा लागुनी जन शिर्डीस येती धावुनी लागती मज फकीराचे भजनी ब्रह्म कोणीही न मागती तैशियांचा मज सुकाळ तुझ सारिख्यांचाच दुकाळ ब्रह्म जिज्ञासूंचा मी भूकाळ पर्वकाळ हा मजला जया ब्रह्मवस्तू भेणे रवी शशीचे नियत चालणे नियमे उगवणे नियमे मावळणे प्रकाश चांदणे नेमस्त ग्रीष्म वसंतादि ऋतुकाळ इंद्रादि देव लोकपाळ नेमे करीती जो प्रजा प्रतिपाळ त्या सर्वा मूळ हे ब्रह्म म्हणून शरीर विस्रंसना आधी सुधी ब्रह्मपुरुषार्थ साधी त्या वीण पुनरावर्तन निरवधी लागेल अबाधित पाठीसी ते हे ब्रह्म जाणल्या वीण होईल जरी शरीर पतन पिच्छा पुरवील संसार बंधन पुनर्जनन चुकेना ब्रह्मची काय मी तुझ सगळे दावितो पहा ब्रह्म गुंडाळे जे तुझ नख शिखांत वेटाळे ते मी आगळे उकलितो कायती सुधा मधुरवाणी केवलाद्वैत सुखाची खाणी संशय दोलारूढ जे प्राणी तदुद्धरणी समर्थ आपातरमणीय सुख प्रलोभनी गुंतले जे दिवस रजनी तयासही बाबांची वचन सरणी विहिताचरणी प्रस्थापी चिंतामणी प्रसन्न होता लौकिक सौख्य चढेल हाता लाधेल स्वर्ग संपत्ती मत्ता महेंद्र होता प्रसन्न याहूनी गुरुची अलौकिकता
गुरु समान नाही दाता, दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया. तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःखा विसरणे. ब्रह्मार्थियासी कैसे शिकविणे, तेही जाणणे बाबाही. असो मग त्याते बैसविले, क्षणैक अन्य व्यवसायी त्या गुंतविले. जणू त्या प्रश्नाचे भानची हरपले, ऐसे दाविले तयाला. मग बाबांनी काय केले, मुलास एका निकट बोलाविले. जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी. 5 रुपये उसनवारी, बाबास आहे निकड भारी. हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हणत्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा. येऊनी तात्काळ माघारा, समाचारा निवेदिले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावाणी. तोच निरोप त्याते देऊनी, रुपये घेऊन येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नव्हता घरी. मुलगा घडली जे जे परी, सादर करी बाबांसी. आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडिती तया लवलाही. थकला हेलपाटिया पायी, कपर्दिक काही लाधेना. नंदू अथवा बाळावाणी, एकही ते वेळी घरी न कोणी. बाबास ही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज. चालते बोलते ब्रह्मसाई, 5 रुपयास अडेल काई. परी त्या ब्रह्मार्थिया पायी, हे नवलाई मांडिली. पाहुणा येता घरा, तयाचिया पाहुणचारा. केले जे मिष्टान्न वा शिरा, भोगही इतरा लाधेतो. तैसा हा ब्रह्मभोक्ता, करुनिया पुढारा निमित्ता. महाराज उपदेशिती भक्ता, कल्याणार्था सकळांच्या. 50 अधिक 200 रुपये नोटांचे पुडके होते. त्या ब्रह्मार्थियाचे खिशात तेथे, ते साईनाथे जाणिले. हे काय त्या ब्रह्मार्थिया नकळे, नव्हते काय तयास डोळे. खिशात असता नोटांचे भेंडोळे, विकल्प घोळे नाडला. साईस 5 रुपया उधार, आणि त्याही 1 घटका भर. त्याही द्यावया नाही धीर, ब्रह्म साक्षात्कार मागूये. साई महाराज सत्यवचनी, रकमही लहान हात उसनी. देऊनी पहावे येताच मनी, विकल्प येऊनी आदळे. 5 रुपयांची कथा ती काय, परी ते द्यावया जीवन होय. एवढी जया लाववेन सोय, लोभ स्वयमेव तो जन्मे. इतर कोणी भाळा भोळा, जयाला बाबांचा खरा जिव्हाळा. उसनवारीचा तो सोहळा, उघड्या डोळा बघताना. ब्रह्मार्था जो इतुका तान्हेला, त्याला हा प्रश्न नसेल का उकलला. ऐसे न यत्किंचित वाटे मजला, परी तो ग्रासीला धनमोहे. स्वस्थ बैसावे तेही नाही, सुटली परत जाण्याची घाई. तो म्हणे अहो बाबा साई, ब्रह्मठाई पाडा की. बाबा म्हणती बैसल्या ठाई, ब्रह्म दावावे येच उपायी. केले येथवर उपाय पाही, कळले नाहीच का तुम्हा. ब्रह्मा लागी पंचप्राण, पंचेंद्रिय ज्ञान. अहंकार बुद्धी मन, लागती समर्पण करावया. ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट, सुलभ न सर्वा सरसकट. उदयकाल होता ते प्रकट, लाभे अवचट सभाग्या. हिरण्यगर्भपदापर्यंत सर्व उत्कर्षी जो विरक्त. तोच ब्रह्मविद्येसी अधिकृत, अनासक्त इतरत्र. अंगी विरक्तीन लवलेश, ऐशियासी ब्रह्मतत्वोपदेश. कोणीही जरी केला अशेष, काय त्या यश येईल. अबाधित ब्रह्मबोधन, उत्तमाधिकारिया ग्रहण. परी मध्यमाधिकारी जन, परंपरे आधीन सर्वदा. एका विहंगम मार्ग सेवन, दुजिया परंपरा सोपान. परी या अनधिकारिया लागून,
वावगाशीण ब्रह्माचा. एका आत्मविवेका वाचून नाही निरतिशय प्राप्ती साधन. हे जरी सत्य वेदांत वचन ते काय आधीन सर्वांच्या. अभ्यास आणि श्रम रोकडे करू लागती हाडांची काडे. तई ते गुरुकृपा उजियेडे हाती चढे हळूहळू. मी एक ईश्वर मी नियंता हिरण्यगर्भा जै चढे अहंता. स्वरूपी पडे विस्मरणता प्रादुर्भूतता विश्वाची. ब्रह्माहमस्मीति होता ज्ञान ज्ञाता होय स्वरूपी लीन. तैच विश्वाभास विसर्जन श्रुती गर्जन करिते की. होता स्वप्नबोधोत्पत्ती ब्रह्माकारांतःकरण वृत्ती. ब्रह्माग्नीत विश्वाची आहुती होते विभूती सृष्टीची. जीवांची ही हेच स्थिती होते जेव्हा भ्रमनिवृत्ती. रज्जू किरण आणि शुक्ती आभासा मुक्ती तात्काळ. शुक्त्यज्ञान तेच रजत भान रजत ज्ञान तेची शुक्ती ज्ञान. भ्रमनिवृत्तिकाली रौप्यावसान शुक्तिका विज्ञान निर्भेळ. अन्योन्य मोहाचे हे लक्षण ज्ञान दीपाचे करा उजळण. अज्ञान मला करा क्षालन निर्दाळण तै प्रतिभासा. जन्म मृत्यूचा नसता बंध असता किमर्थ मोक्ष निर्बंध. वेदांता आम्हा काय संबंध मग हा प्रबंध कायसा. आहे मी बद्ध व्हावे निर्मुक्त ऐसा जो दृढ निश्चयासक्त. तोच येथील अधिकारी फक्त न युक्त अंत्यज्ञ वा तज्ञ. बद्धची नाही कैची मुक्ती हे तो आहे वस्तुस्थिती. बद्धमुक्तता गुणसंगाती आहे प्रतीती अवघिया. द्वितीयाचा अभाव जेथे बांधी सोडी कवण कवणाते. कोणीही न बद्धवा मुक्त तेथे द्वैत अद्वैते गेलिया. दिनरजनी हे प्रकार उत्पादी काय दिनकर. हा तो दृग्दोष व्यवहार दिवाकर अलिप्त. मी एक करता मी एक भोगता हा अभिमान धरून चित्ता. स्वर्ग नरक सुखा सुख अनुभविता वासनासक्तता वाढते. आत्मा नित्य पुराण शाश्वत जन्मनाशादि विकार वर्जित. ओंकाराक्षर प्रतीकवंत अनाद्यनंत संतत जो. जयाची शरीर मात्रात्मदृष्टी स्वये निराळा निराळी सृष्टी. तयास आत्मज्ञानाची कष्टी परामृष्टी लाधेना. वाण्यादि सर्वेंद्रियांचा लय करा मनी व्हा कृतनिश्चय. त्या मनाचा करा क्षय घ्यावा ठाय बुद्धीचा. प्रकाश स्वरूप जे ज्ञान बुद्धी मनासी तेथे लावा समाधी. मनासह सर्वेंद्रिय समृद्धी एका स्वाधीन बुद्धीच्या. घटासी आद्य कारण माती इंद्रिया बुद्धी तैशाच रीती. ते तयांची नित्यस्थिती ऐसी हे व्याप्ती बुद्धीची. बुद्धी निजव्यापकपणे व्यापी मनादि सकल करणे. बुद्धीस महत्तत्वी निरविणे महत्समर्पणे आत्मत्वी. ऐसाच करिता समाहार होय आत्मस्वरूप निर्धार. मग रजत मृगजल सर्पाकार दृग्विकार केवळते. तो हा अशेष विशेष रहित जन्मापक्षय विवर्जित. यद्दर्शने वीण नाही स्वहित साधू सतत बोलती. कार्यमात्रा आहे कारण आत्मा स्वयंभू निष्कारण. पुरापि नवहा पुराण बुद्धिहीन स्वभावे. आकाशवत अविच्छिन्न जन्मविनाश विलक्षण. ओम प्रणव जयाचे आलंबन निरालंबन निष्कलजो. परब्रह्म ते ज्ञातव्य अपरब्रह्म ते प्राप्तव्य. ओम तत्प्रतीक ध्यातव्य उपसितव्य सर्वदा. सर्व वेदांचे जे सार प्रणवस्वरूप तोच ओंकार. तयाचा सार्थ जो निर्धार तोच विचार महावाक्याचा.
वेद स्वये जे प्रतिपादिती जे अतिप्रयत्ने जन संपादिती यदर्थ ब्रह्मचर्य आचरिती ओम पद म्हणती तयासी असो तया पदाचा आक्रम करू जाता जरी दुर्गम तरी ते अभ्यासिया सुगम होता परम गुरुकृपा इंद्रिया माजील जी स्थूल परम तेथून धरिता अनुक्रम आदरिता सूक्ष्म तारतम्य क्रम साधे अविश्रम साधका ते हे ओम शब्दवाच्य अक्षर सकळ तपाचे जे सार उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार साक्षात्कार आवर्तने अविपरिलुप्त चैतन्य वृद्धिक्षय विकार शून्य ऐसा आत्मा जाणील तो धन्य भक्त अनन्य सद्गुरूचा आध्यात्म अधिभूत अधिदैव त्रिविधतापी तापले जे सदैव ते कैचे भोगिती हे सुदैव वैभव हे एक संतांचे अविद्येपोटी उपजे संस्कृती त्यापासोन भावया निवृत्ती साधन जे ब्रह्मात्मैकत्व वृत्ती तयाची प्राप्ती ये ठाई विषय कल्पना शून्य स्थिती अहम ब्रह्मास्मीति वृत्ती या महावाक्याची या आवृत्ती बुद्धी प्रवृत्ती होईल जै गुरुवचन शास्त्र प्रतीती अंतर्बाह्य करण वृत्ती मनासह उपरमा पावती आत्मसंवित्ती लाभे तैच सम्यक दर्शन प्राप्ती विषयार्थादि जड निवृत्ती तुटे अविद्यादि हृदय ग्रंथी होय अव्यक्ती प्रविष्ट कवडशातील अतिसूक्ष्म कण तयाहूनही सूक्ष्म प्रमाण तया अणुहूनही अणीयान आत्मानुमान निर्धार मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण त्याहूनही आत्मा महिमान परी हे सर्व सापेक्ष प्रमाण आत्मा प्रमाणातीत तो सूक्ष्मत्वे अणोरणीयान महत्वे महत्परिमाणवान एवं नामरूपादि केवळ उपाधी जाण आत्मा परिपूर्ण निरुपाधिक आत्म्यास ना जन्म ना मरण नाही तयासी मूल कारण अज नित्य शाश्वत पुराण सहज निर्धारण दुर्गम ओंकार प्रतीक जे ब्रह्म तेच त्याचे स्वरूप परम आगम निगमासही दुर्गम ते काय सुगम सर्वत्रा जया निर्धारिता वेद थकले तपस्वी वनवासी झाले उपनिषदी हात टेकिले कोणान झाले निदान पावावया आत्मस्वरूपाची या ठावा अभेददर्शी आचार्याची भावा तदितरांचा कोण केवा रिघावान तेथे तार्किका केवळ तार्किकान तेथे थारा भ्रमावर्ती फिरेल गरगरा आगम आचार्यावीण इतरा स्थिरावेना तत्वबुद्धी स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे न चुकविती लख 84 फेरे आगम आचार्येंदु एकची पुरे मग तमनुरे लवलेश इतरान साधे जे बहुसायासे तेच साधील तो अल्पायासे जो दृढ धरी त्या सद्गुरूचे कासे तया प्रकाशे सद्विद्या सकार्य अविद्या जेथ सरे सच्चिदानंद स्वरूप स्थिरे स्वस्वरूप स्थिती अवतरे मोक्ष दुसरे नाम त्या हेच जीवाचे अत्यंत अभीष्ट यदर्थ करीती बहुत कष्ट जे निरंतर ब्रह्मयोगनिष्ठ अंतर्निष्ठ सर्वदा स्वरूपी होता चंचळ उठे विषयांची खळबळ झालिया स्वरूपी निश्चळ येई विकळता विषयाते स्वरूपी जो विमुख विषय तया सदा सन्मुख तोच होता स्वरूपोन्मुख विषय मुख फिरविती मोक्ष मात्राचीच इच्छा करी अन्यार्थी निरिच्छ अभ्यंतरी इह परत्रार्थ तृष्णालेश न धरी तोच अधिकारी मोक्षाचा यातील जो एका लक्षणे उणा मुमुक्षु नव्हे तो स्पष्ट जाणा तो केवळ मुमुक्षूचा बहाणा जैसा काणा देखणा
अहंकार गळाल्या वीण, न होता लोभाचे निर्मूलन, न होता मन निर्वासन, ब्रह्मज्ञान ठसेना. देहात्मबुद्धी हेच भ्रांती, बंधासी कारण आसक्ती, सोडा विषय कल्पना स्फूर्ती, ब्रह्मप्राप्ती हाती ये. निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठीण कर्म, सविशेष निरूपण हेची वर्म, हाची धर्म धीमंदा. आत्मा गूढ सर्वाभूती, हे तत्व जाणती वेदांती, तरी यावी सर्वत्र अनुभूती, ऐसी प्रतीती कैसेनी. आधी लागे चित्तशुद्धी, वरी सूक्ष्म कुशाग्र बुद्धी, तेव्हाच प्रकटे हा त्रिशुद्धी, कृपा समृद्धी स्वयमेव. आत्मा नित्य अविकृत, आत्मविदतो शोकरहित, तोच धैर्यवंत धीमंत, भवनिर्मुक्त तो सदा. येथ न चले प्रवचन युक्ती, किंवा ग्रंथार्थ धारणा शक्ती, अथवा वेदश्रुती व्युत्पत्ती, काही उपपत्ती लागेना. आत्मा नित्य अविकृत, शरीर अनित्य अनवस्थित, हे जाणोनि साधे जो स्वहित, विहिता विहित दक्षतो. आत्मज्ञानी सदा निर्भय, एकी एक अद्वितीय, दुजेपणाचा पुसिला ठाय, शोकात्यय दृढ फळे. आत्मा जरी दुर्विज्ञेय, नातुडे प्रवचन श्रवणे ठाय, केवळ मेधा करील काय, तरीही सुविज्ञेय उपाये. जो स्वये सर्वत्र निष्काम, आत्मज्ञानैक मात्र काम, ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम, तया सची परमलाभ. श्रवणादिकाळी तोच मी आहे, ऐसिया अभेद दृष्टी जो पाहे, हेच अनुसंधान जयाचे राहे. आत्मा अनुग्रहे वरित्या, सदा दुश्चरितासक्त, अशांत आणि असमाहित, नाही जयाचे एकाग्रचित्त, तया हा अप्राप्त ज्ञानिया. श्रुतिस्मृती प्रतिपादित, करी जो विहित त्यागी अविहित, जयाचे नित्य समाहित चित्त, आत्मा अंकित तयाचा. दुश्चरिता पासाव जो विरत, आचार्य गुरुपदी जो विनत, फलाची इच्छा जयाची निवृत्त, तयासीच प्राप्त हा आत्मा. न होता विषयी निष्काम, न होता केवळ आत्मकाम, न होता सकळ वृत्तिविराम, आत्माराम दुर्गम. पाहुनी जिज्ञासूच्या तपा, स्वये आत्म्यास उपजेल कृपा, तैच प्रकटी निजस्वरूपा, गुरुवीण सोपा नव्हेच. तरी स्वरूप प्राप्त्यर्थ साधके, करावी श्रवण मननादिके, अभेद भावानुसंधाननिके, तरीच सुखे आत्मलाभ. प्रपंच हा अज्ञानमय सारा, अज्ञानमूलक तयाचा पसारा, ज्ञानावीण मोक्षास थारा, नाही जरा हे समजा. अनुमान आणि युक्तिप्रभव, हा तो शास्त्राचा अनुभव, प्रपंचनाशीच ज्ञानोद्भव, असंभव अन्यथा. महात्मा हो का पापात्मा, जीवात्मा तोच परमात्मा, हे जाणून वर्तेल तो महात्मा, अभेदात्मा तो एक. ब्रह्मात्मैकत्व विज्ञान, हेच ज्ञानाचे पर्यवसान, झालिया एकदा आत्मज्ञान, समस्त अज्ञान मावळे. आत्मज्ञान होता पुरे, अवगंतव्य मग काही नुरे, करतलगत वस्तुजात सारे, साक्षात्कारे तयासी. आत्मविज्ञानाचे फळ, संसार निवृत्ती अविकळ, परमानंद प्राप्ती तात्काळ, तया सुकाळ मोक्षाचा. आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर, महताहून महत्तर, हा तो सर्व व्यापकता प्रकार, बुद्धिगोचर करावया. तो स्वये सूक्ष्मना महत, तरतम भाव तेथे कल्पित, तो आब्रह्मस्तंभ पर्यंत, परिपूरित चराचरी. ते हे अनिर्वचनीय सत, बुद्धीत भावया संकलित, वाचेने करीती मर्यादित, अमर्यादित जे स्वये.
केवळ बुद्धिवैभवाचे योगे खरे वर्म हाती न लागे साधू सद्गुरु संत संगे सेवा अनुरागे तत्प्राप्ती ब्रह्मनिरूपण काय थोडे पोथ्या पुस्तकी भरले रोकडे परी सद्गुरु कृपा जो न घडे हाती न चढे कल्पांती नित्य नैमित्तिक कर्माभावी शुद्ध संस्कार युक्त जो मन नाही तोवरी ब्रह्मानुभव पाही मुळीच काही नागवे ब्रह्म केवळ नित्य तद्व्यतिरिक्त सर्व अनित्य दृश्य जाता नाही सातत्य सत्य सत्य त्रिवाचा ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ वरी प्रेमळ आणि अनुभवशील सद्गुरु विरळ लाधाया ब्रह्म काय वाटेवर पडले गिरिकंदरी जे जे दडले यमनियमी जे अडकले गढले ध्यान धारणी त्यांनाही न होता गुरुकृपा येईना जे ब्रह्मरूपा ते तुझ समया लोभस्वरूपा आतळे बापा कैसेनी जयास उदंड द्रव्यासक्ती तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती न घडे कधीही कल्पांती गाठ निश्चिती बांधावी करिता परमार्थ श्रवण करी विषयांचे चिंतन आणि प्रपंचाचे निदिध्यासन मग साक्षात्करण ही तैसेच मलविक्षेप आणि आवरण ऐसे त्रिदोषी अंतःकरण निष्काम कर्मे मलनिर्मूलन विक्षेप क्षालन उपासना स्वकर्म आणि उपासना करिता परिपक्वता येते कर्त्याचे चित्ता मलविक्षेप निर्मूळ होता आवरण शेषता राहते ते हे सर्वानर्थ बीज आवरण नासूनी जाते प्रकटता ज्ञान होता रवी प्रकाशमान जेवी निरसन तिमिराचे सत्य ज्ञानानंतादि लक्षणी वर्णिले जे वेदांत विचक्षणी ते ब्रह्म ज्याचा तोच जनी होता ज्ञानी विलसते थोडा अंधार थोडे चांदणे एकला पांथस्थ रानी चालणे बिचकला स्थाणू तस्कर भेणे लपला तेणे तेथेच एकला मी जवळी पैसा तो तर टपला वाटपाड्या जैसा आता करावा विचार कैसा नये भरवसा जीवाचा तोच दुरुनी दीप येता प्रकटता स्थाणूची यथात्मता विरली तयाची भीतीग्रस्तता कळली ती आभासता चोराची असो आता या प्राप्तासी निवेदिले व्यत्यय श्रोतयासी पुढील अध्यायी श्रेयार्थियासी श्रेय प्रकाशील निजरूप हे माड साईपदी लोळे वाचेस येईल तैसे बरळे साई कृपा जे जे चावळे परिसोत भोळे भाविकते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञान कथनम नाम षोडशोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज